प्रिन्स मुक्ता जोशी. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्टसाठी गणितावर आधारित प्रश्न पाहणार आहोत आणि मॅथ्स PYQ आहेत, परंतु हे वेगवेगळ्या परीक्षांमध्ये ॲक्च्युअलमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. IMP असे प्रश्न असणार आहेत आणि गणितावरचा हा सराव पेपर चौथा आहे. लय भारी शॉर्टकट याच्यामध्ये दिलेले आहेत आणि परीक्षेत ज्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत तसेच प्रश्न या व्हिडिओमध्ये सुद्धा मी घेत आहे. त्यामुळं अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. तसेच अगोदरचे झालेले व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहता येतील? आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन केल्यानंतर प्लेलिस्टमध्ये जा. न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला अगोदर झालेले व्हिडिओ सुद्धा पाहता येतील. चला, सुरुवातीला काही सेकंद माझी जाहिरात आणि नंतर लगेच आपण काय करणार आहोत, प्रश्न घेणार आहोत. तर हे आपले, जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GST इतक्या कमी फीमध्ये हा कोर्स आहे आणि याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. प्लस न्यायालय भरती ई बुक 200 रुपयाचं आणि टेस्ट सिरीज 200 रुपयाचे, असं 400 रुपयाचे कोर्स यामध्ये मोफत दिलेले आहेत. 200 पेक्षा जास्त टेस्ट टॉपिक वाईज आहेत. न्यायालय भरती ई बुकमध्ये संपूर्ण डिटेल्स माहिती आहे. झालेले पेपर आहेत ते सुद्धा यामध्ये दिलेले आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आहे पहा या ठिकाणी, 75 नंतरची 75वी समसंख्या सांगा. आता या ठिकाणी पहा, दिलेली विषम संख्या आहे आणि विचारलेली समसंख्या आहे. मग दिलेली विषम संख्या असेल आणि विचारलेली समसंख्या असेल तर काय करायचं माहिती आहे का? दिलेली विषम संख्या आता नंतरची आहे की नाही, नंतरची म्हटलं की अधिक करायचं. अधिक कितवी विचारलेली आहे? 75ला विचारलेली आहे. त्याला 2ने गुणायचं, हे कंपल्सरी आहे. आणि वजा 1 म्हणजे दिलेली विषम संख्या अधिक कितवी संख्या गुणिले 2 वजा 1 असं ते म्हणजे गुणिले 2 वजा 1 हे कंपल्सरी आहे. फक्त 75च्या ऐवजी संख्या बदलतील. उदाहरणामध्ये ज्या काही संख्या दिल्या त्या तुम्हाला घ्याव्या लागतील. म्हणजे दिलेली विषम संख्या असेल आणि नंतर येणारी समसंख्या विचारली असेल तर दिलेली विषम संख्या अधिक कितवी संख्या गुणिले 2 वजा 1 असा तो फॉर्म्युला आहे. मग अगोदर आपल्याला गुणाकार करावा लागेल आणि या ठिकाणी गुणाकार किती येतो तर 75 गुणिले 2 केलं तर 150 येतं. मग 75 अधिक 150 वजा 1. आता 75 आणि 150ची जर बेरीज आपण केली तर ती येणार आहे पहा 225 येणार आहे. मग 225 वजा 1 जर आपण केलं तर उत्तर किती येणार आहे? 224 हे आपलं उत्तर आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे? ए, त्याचं उत्तर आहे 224. सोपं आहे की नाही? चला, दुसरा प्रश्न आहे आता. 6 3 4 3 स्टार या संख्येस 6ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? काय म्हटलेलं आहे आपल्याला? 6 3 4 3 स्टार या संख्येस 6ने निषेध भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? आता या ठिकाणी तुम्हाला 6ची कसोटी माहिती असणं आवश्यक आहे. पहा, 6ची कसोटी काय माहिती आहे का? ज्या संख्येला 2ने व 3ने निषेध भाग जातो त्या संपूर्ण संख्येला 6ने सुद्धा भाग जातो. मग आता 2ची कसोटी काय आहे की ज्या संख्येच्या एकत्र स्थानी, एकत्र स्थान म्हणजे हा शेवटचा अंक जिथं स्टार केलंय ना ते एकत्र स्थान आहे. ज्या संख्येच्या एकत्र स्थानी 2 4 6 8 यापैकी एखादा अंक आलेला असतो त्या संख्येला 2ने निषेध भाग जातो. मग याच्यामध्ये पहा, दिलेल्या पर्यायामध्ये स्टारच्या जागी 8 आहे. स्टार एकत्र स्थानी आहे. मग 2ने जर भाग जायचा असेल तर एकत्र स्थानी 1 कधीही येणार नाही, कारण 2 4 6 8 यापैकी एखादा अंक असतो. हे झालं म्हणजे डी तुमचा पर्याय उडाला. राहिले काय? ए बी सी तीनपैकी कोणतं तरी उत्तर आहे. मग आता 3ची कसोटी काय माहिती आहे का? ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने निषेध भाग जातो त्या संपूर्ण संख्येला सुद्धा 3ने निषेध भाग जातो. मग आता एक एक पर्याय जर घेऊन पाहिला, स्टारच्या जागी जर आपण 4 ठेवलं तर 6 आणि 3 9, 9 आणि 4 13, 13 आणि 3 16, 16 आणि 4 20. 20ला 3ने भाग जातो का? नाही जात. म्हणजे पहिलं ऑप्शन उत्तर नाही. जर आपण या ठिकाणी पहा, म्हणजे हे जे 4 आहेत
त्या 4च्या ऐवजी जर आपण या ठिकाणी 8 ठेवले तर 6 आणि 3 9, 9 आणि 4 13, 13 आणि 3 16, 16 आणि 8 24. या 24ला 3ने निषेध भाग जातो, म्हणजे स्टारच्या जागी कोणता अंक आहे? 8 हा अंक आहे. पुढे तुम्हाला पाहायची सुद्धा गरज नाही. बी हे त्याचं उत्तर आहे. स्टारच्या जागी कोणता अंक येणार आहे? 8 हा अंक येणार आहे. चला 13 नंबरचा प्रश्न आहे आता. म्हणजे तिसरा प्रश्न या व्हिडिओमधील. दोन संख्या 3.4 प्रमाणात असून त्यांचा मसावी 4 असल्यास त्या संख्या कोणत्या व त्यांचा लसावी कोणता? आता इथं पहा, दोन संख्या 3.4 या प्रमाणात आहेत. मग दिलेल्या पर्यायामध्ये अशा संख्या पहा, त्यांचं प्रमाण 3.4 आलं पाहिजे आणि त्यांचा मसावी 4 आला पाहिजे. मग आता इथे जर आपण पाहिलं पहिलं ऑप्शन संख्या 8 आणि 36 घेतल्या तर यांचं प्रमाण 3.4 येईल का? नाही येणार. 4 दोन्ही 8, 4 9 36, 2.9 येते. आपल्याला तर 3.4 पाहिजे, म्हणजे पहिलं ऑप्शन उत्तर नाही. लसावी शोधायची गरजच नाही. जर इथं 3.4 आला असतं तर लसावी तुम्हाला शोधावा लागला असता. दुसरा ऑप्शन घ्या, 4 आणि 12. यांचं प्रमाण येतं 4 येतं 4, 4 त्रिक 12 म्हणजे 1.3 येणार आहे, म्हणजे हे सुद्धा उत्तर येणार नाही. जर तिसरा ऑप्शन घेतला 12 आणि 16 तर 4 त्रिक 12, 4 चौक 16, 3.16 येते. आणि चौथा ऑप्शन यापैकी नाही दिलंय, म्हणून आपल्याला 12 आणि 16चा लसावी 48 येतो का ते पाहावं लागेल. तर येतो 12 आणि 16चा लसावी किती येतो? 48. म्हणजे लसावी म्हणजे काय? अशी लहानात लहान संख्या ज्या संख्येला या दोन्ही संख्यांनी निषेध भाग जाईल. मग ती लहानात लहान संख्या 48च आहे, जिला 12 आणि 16ने निषेध भाग जातो. किंवा टाळायचा असेल तर कसा टाळायचा? तर 12 आणि 16चा जर लसावी काढायचा झाला तर 4ने भाग जातो पहा. 4 त्रिक 12, 4 चौक 16. आणि मग या तिन्ही संख्यांचा गुणाकार करा. 4 गुणिले 3 गुणिले 4. मग 4 त्रिक 12, 12 चौक 48. म्हणजे लसावी किती झालेला आहे? 48 झालेला आहे. म्हणजे सी हे तुमचं उत्तर आहे, की त्या संख्या 12 आणि 16 आहेत, त्यांचं प्रमाण 3.4 येते. त्यांचा मसावी 4च येतो पहा, कारण 12 आणि 16ला फक्त या 4ने निषेध भाग, म्हणजे मोठ्यात मोठी अशी संख्या आहे 4 की जिनं 12 आणि 16ला निषेध भाग जातो आणि त्यांचा लसावी 48 येतो. तर सी हे त्याचं उत्तर आहे. पाहिले, अतिशय सोपी आणि साधी पद्धत आहे. मी तुम्हाला डायरेक्ट शॉर्टकट सांगत आहे पहा. 14वा म्हणजे चौथा प्रश्न आहे 0.06 गुणिले m बरोबर 36 तर m बरोबर किती? आता इथे जर तुम्ही गुणाकार करायचं म्हणजे लगेच लक्षात येतं पहा, प्रत्येक ठिकाणी 6 6 6 6 आहेत. मग इथं प्रत्येकाचा गुणाकार 36 येणार आहे. मग दशांश चिन्ह सगळे उडून जाण्यासाठी इथं 2 घरं आहेत की नाही? मग अशी संख्या शोधा ज्या संख्येत 6च्या नंतर 2 शून्य आहेत. मग इथं 2 शून्य फक्त डी मध्ये आहेत, तेच तुमचं उत्तर आहे. कशामुळे 2 शून्य शोधलेत? कारण इथं आपल्याला 36च दिले. दशांश चिन्ह आहे का उत्तरामध्ये? नाही. पण दिलेल्या संख्येमध्ये दशांश चिन्हानंतर 2 घरं आहेत की नाही? मग हे 2 घरं जर आपल्याला काढून टाकायचे असतील तर या दुसऱ्या संख्येमध्ये डेफिनेटली अशी संख्या आहे जिच्या शेवटी 2 शून्य येणार आहेत. मग ती संख्या इथं 600च आहे. वाटल्यास तुम्हाला करायचं तर करून पाहू शकता. 0.6 गुणिले 6 केलं तर 6 6 36. 2 घरं सोडून दशांश चिन्ह दिलं म्हणजे 6 गुणिले 0.06 हे जर तुम्ही केलं तर 6 गुणिले 6 36 आणि 2 घरं सोडून दशांश चिन्ह दिलं तर 0.36 येणार आहे ते उत्तर. जर 6000 गुणिले 6 केलं तर ते 6 7 36 आणि 2 घरं सोडून दशांश चिन्ह दिलं तर 630 उत्तर येणार आहे. जर 0.06 गुणिले 60 जर केलं तर ते 6 7 36 3.6 उत्तर येणार आहे. आणि हे जर तुम्ही केलं 600 गुणिले 0.06 तर 6 7 36, त्याच्यावर 2 शून्य दिले, 2 घरं सोडून दशांश चिन्ह दिलं तर 36 दशांश चिन्ह 0, म्हणजेच त्याचा अर्थ काय होतो? 36. समजले? तर 600 हे तुमचं उत्तर येणार आहे, की दशांश चिन्ह 06 गुणिले 600 केलं तरच त्याचं उत्तर 36 येणार आहे. त्याच्या पुढे पाहूयात आपण. जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GST मध्ये हा कोर्स आहे. याच्यामध्ये ई बुक पण फ्री दिलेला आहे आणि टेस्ट सुद्धा 250 पेक्षा जास्त टेस्ट, टॉपिक वाईज टेस्ट यामध्ये फ्री दिलेले आहेत. तर खूप फायदा होईल आणि व्हिडिओ आहेत. या न्यायालय भरतीच्या परीक्षेला तर फायदा होणारच आहे. हा कोर्स तुमच्याकडे 1 वर्ष राहणार आहे.
इतर परीक्षांसाठी सुद्धा तुम्हाला जसं तलाठीला कॉम्प्युटर आहे, गणित आहे, बुद्धिमत्ता चाचणी आहे, मराठी व्याकरण आहे, इंग्लिश ग्रामर आहे. म्हणजे गणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर सगळ्याच परीक्षांना असतं. तर सगळ्या परीक्षांसाठी तुम्हाला त्याचा फायदा होईल. 1 वर्ष हा तुमचा तुमच्याकडे कोर्स राहणार आहे आणि न्यायालय भरतीला तर डेफिनेटली फायदा होणारच आहे. त्यामुळे तुम्ही हा कोर्स घ्या, तुम्हाला डेफिनेटली फायदा होईल. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता 5वा प्रश्न. वडील व मुलगा मिळून एक काम 20 दिवसात करतात. वडील एकट्याने ते काम 30 दिवसात करतात. तर मुलगा एकट्याने ते काम किती दिवसात संपवेल? आता इथं काय करायचंय, दोघे मिळून एक काम 20 दिवसात करतात, बरोबर आहे. आणि वडील एकट्याने 30 दिवसात करतात, तर मुलगा किती दिवसात संपवेल? मग अशा स्वरूपाच्या उदाहरणात काय करायचंय, दोघांचं काम गुणिले एकट्याचं काम आणि छेदस्थानी एकट्याचं काम वजा दोघांच्या कामाचे दिवस. हे जर सोडवलं आपण तर 20 गुणिले 30 भागिले 30 मधून 20 गेले किती राहतात 10. 10 एक 10, 10 दोन्ही 20, 30 गुणिले 2 केलं तर 60. तर किती उत्तर येणार आहे? 60 हे त्याचं उत्तर आहे. मुलगा एकट्यानं ते काम किती दिवसामध्ये करणार आहे? 60 दिवसांमध्ये करणार आहे. बी हे त्याचं उत्तर आहे 60. आता त्याच्या पुढे पहा 6वा प्रश्न. जर एका क्रिकेटपटूच्या 3 डावातील धावा अनुक्रमे 102, 14, 56 आहेत, तर त्याने चौथ्या डावात किती धावा कराव्यात म्हणजे त्याच्या 4 डावांची सरासरी 47.5 धावा येईल? आता एक लक्षात ठेवा, 3 म्हणजे सरासरी बरोबर सर्व संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग आता इथं आपल्याला 3 डावांच्या धावा किती आहेत? 102 अधिक 14 अधिक 56. आता चौथ्या डावामध्ये समजा त्याला x धावा कराव्या लागतील भागिले 4 बरोबर 47.5. आता इथे जर पाहिलं 4 भागिले 1 पुढे जाऊन गुणिले होतील आणि यांची जर तुम्ही बेरीज केली तर 56 आणि 4 60, 60 आणि 10 70, 172 येते ती. मग 172 अधिक x बरोबर 47.5 गुणिले 4. आता यांचा जर आपण गुणाकार केला तर x बरोबर असं होईल, ते 5 चोट 20 शून्य, हातचे आले 2, 7 चोट 28 आणि 2 30 शून्य, हातचे आले 3, 4 चोट 16 आणि 3 19, म्हणजे 190 दशांश चिन्ह 0, म्हणजेच 190 आलंय वजा 172 असं येणार आहे ते. मग 190 मधून 72 गेले. आता इथं दशांश चिन्ह का दिलं तर इथं 47 दशांश चिन्ह 5 आहे की नाही. मग 47 दशांश चिन्ह 5 गुणिले 4 यांचा गुणाकार 1900 आला. पण इथं एक घर सोडून दशांश चिन्ह आहे म्हणून आपल्याला एकच स्थानाकडून आलेल्या गुणाकारामध्ये एक घर सोडून दशांश चिन्ह द्यावं लागेल आणि मग ते उत्तर आलं 190 दशांश चिन्ह 0 म्हणजेच 190. मग या 100 हे 172 बेरीज आहेत, अधिक आहेत, पुढे जाऊन वजा होतील. मग 190 मधून 172 गेले तर याची किंमत किती येणार आहे? 18 येणार आहे. म्हणजेच चौथ्या डावामध्ये त्याला किती धावा कराव्या लागतील? 18 धावा जर त्याने केल्या तरच त्याच्या 4ही डावांची सरासरी किती होणार आहे? 47.5 होणार आहे. तर काय उत्तर आहे त्याचं? 18 हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा. एक रेल्वे तास, व्हिडिओला सर्वांनी लाईक करा बरं का. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे या व्हिडिओला. किती लाईक आले पाहिजे? कमीत कमी 500. एक रेल्वे ताशी 40 किलोमीटर प्रति तास वेगाने धावते, तर ती रेल्वे 1560 मीटरचे अंतर किती सेकंदात पार करेल? आता इथं पहा, आपल्याला ताशी वेग किलोमीटर प्रति तासमध्ये दिलाय आणि अंतर मीटरमध्ये दिलंय आणि विचारले किती सेकंदात पार करेल. मग आपल्याला हा जो वेग आहे ना याचं रूपांतर किलोमीटर प्रति तासमध्ये करावं लागतं. सोपी पद्धत सांगतो, सरळ काय करायचं की वेळ बरोबर अंतर भागिले वेग. मग आता या ठिकाणी वेळ बरोबर काय आहे? अंतर भागिले वेग. अंतर किती आहे? 1560. वेग किती आहे? 40. पण इथे एक ट्विस्ट आहे पहा, की अंतर मीटरमध्ये दिलेलं आहे आणि वेग किलोमीटर प्रति तासमध्ये, म्हणून याला कितीने गुणायचं आपल्याला? 33/5 ने गुणायचं आहे. ॲक्च्युली नियम असा आहे की किलोमीटर प्रति तासमधील अंतराचं रूपांतर मीटर प्रति सेकंदमध्ये करण्यासाठी त्या
किलोमीटर प्रति तासला 5/36ने गुणायचं असतं. मग 40ला जर तुम्ही 5/36ने गुणलं म्हणजेच या 1560 भागिले 40ला 36/5ने गुणणं असतं. समजले? म्हणून मी डायरेक्ट केलं. मग आता हा शून्य कटला. 4ने जर तुम्ही भाग दिला तर 4 इथं कितीचा भाग जाईल माहिती आहे का? 4 त्रिक 12 4 त्रिक 12 किती राहिलेत? 3 राहिलेत, 36 झाले. 4 9 36 बरोबर आहे. मग आता हे शिल्लक काय राहिलं? 39 गुणिले 36 भागिले 5 असं ते शिल्लक राहिलेलं आहे. 39 गुणिले 36 भागिले 5 असं ते शिल्लक राहिले. किंवा गुणाकार करणं सोपं जावं म्हणून मी तुम्हाला अजून सोपं सांगतो. हा शून्य कटला. 4 36ला 9चा भाग जातो. मग ते 156 गुणिले 9 करणं सोपं जातं पहा. 156 गुणिले 9 भागिले 5. मग हा जर गुणाकार आपण केला, कारण 5ने 156ला भाग जात नाही, 9ला भाग जात नाही, म्हणून आपण हे गुणाकार करणं सोपं जावं म्हणून 156 गुणिले 9 केलंय. मग 9 सखी 54ला 4 हातचे आले 5, 9 पाची 45 आणि 5 50ला 0 हातचे आले 5, 9 एक 9 आणि 5 14 भागिले 5. मग आता इथं जर भाग दिला तर 5 एक 5 आणि पुढे 5 एक 5 बरोबर आहे. त्याच्यानंतर 5 एक 5 एक 5 कसं जाईल माझे? इथं भाग वेगळा जाईल ना आपला. एक मिनिट मी सांगतो तुम्हाला. सॉरी, इथं आपली उदाहरण म्हणजे लिहिण्यामध्ये माझी मिस्टेक झाली होती. काय मिस्टेक झाली होती ते सांगतो. की आपल्याला हे बाकी बरोबर आहे की 1560 म्हणजे काय होतं? वेळ बरोबर अंतर भागिले वेग 1560 भागिले 40. पण मी इथं 36/5 केलं होतं ना, त्याच्याऐवजी 18/5 घ्यायचं होतं. इथे माझी मिस्टेक झाली होती. शिकवण्याच्या ओघामध्ये शिली मिस्टेक होती. याचा अर्थ असा नाही की मला माहिती नाही. परत एकदा सांगतो की एखादं अंतर जर किलोमीटर प्रति म्हणजे वेग जर किलोमीटर प्रति तासमध्ये असेल आणि अंतर मीटरमध्ये असेल तर वेगाचं रूपांतर मीटर प्रति सेकंदमध्ये करण्यासाठी त्या दिलेल्या वेगाला 5/18ने गुणायचं असतं. म्हणजे नियम असा आहे ते, म्हणजे नियमानं सांगायचं झालं तर 1560 हे 40 गुणिले 5/18 असं पाहिजे ते. पण हे सोडवणं फार अवघड जातं. मग हे 5/18 फक्त छेदस्थानी गुणण्यापेक्षा हे 5/18चा जर संपूर्ण या व्यवहारी अपूर्णांकाला गुणायचा असेल तर याचा गुणाकार व्यस्त करायचा असतो. म्हणजेच ते 1560/40 गुणिले 18/5. तर लक्षात आले तुमच्या सर्वांच्या? उदाहरण सोडवताना हे कायम लक्षात ठेवा की वेग जर किलोमीटर प्रति तासमध्ये दिलेला आहे आणि अंतर मीटरमध्ये दिलेलं असेल आणि वेळ विचारली असेल तर वेळ बरोबर अंतर जे मीटरमध्ये दिलेलं आहे ते अंशस्थानी लिहायचं, छेदस्थानी किलोमीटर प्रति तासमधील वेग लिहायचा आणि गुणिले 18/5. हे 18/5 बदलायचं नाही. मग आता 0 कटला. 5 दोन्ही 10 इथं 5 दोन्ही 10 नाही, सॉरी, 2 दोन्ही 4 आणि 92 18. परत एकदा सांगतो. हा शून्य कटला. मग राहिलं 4 आणि 18 म्हणजे समसंख्या आहेत म्हणून 2 दोन्ही 4 आणि 92 18. मग 156 गुणिले 4 जर आपण केलं तर काय होणार आहे ते? 9 सकी 54ला 4 हातचे आले 5, 9 पाची 45 आणि हातचे आलेले 5, 50ला 0 हातचे आले 5, 9 एक 9 आणि 5 14 आणि छेदस्थानी 5 दोन्ही 10. मग छेदस्थानी जर 10 असेल तर अंशस्थानच्या संख्येमध्ये एक घड सोडून दशांश चिन्ह द्यायचं असतं आणि उत्तर येतं 140.4. समजले? तर अशा पद्धतीने हा फॉर्म्युलाच लक्षात ठेवा. वेळ बरोबर अंतर भागिले वेग आणि अंतर मीटरमध्ये आहे आणि वेग जर किलोमीटर प्रति तासमध्ये असेल तर अंशस्थानी मीटरमधील अंतर लिहायचं, छेदस्थानी किलोमीटर प्रति तासमधील वेग लिहायचा आणि संपूर्ण याला गुणिले 18/5 हे कायम ठेवायचं, याच्यामध्ये बदल करायचा नाही. मग ते समीकरण सोडवायचं, तुमचं उत्तर येऊन जातं. समजले आता? चला, त्याचं एक छोटीशी जाहिरात आणि अजून आपले प्रश्न आहेत बरं का. जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. 200+ GST मध्ये तुम्हाला 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट मिळणार आहेत, प्लस 250 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट आहेत
आणि जर तुम्हाला फक्त ई बुक घ्यायचा असेल तर विठ्ठल जोशी ॲपमध्ये न्यायालय भरती ई बुक आहे, ज्याची किंमत 200 प्लस GST आहे. याच्यामधनं लिपिक आणि शिपाई दोन्हीचा सिलेबस कव्हर होतो, प्लस टॉपिक वाईज टेस्ट दिलेले आहेत, झालेले पेपरसुद्धा दिलेले आहेत. पण तुम्ही जर रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घेतला तर हे 2 कोर्स घ्यायची गरज नाही. हे दोन्ही कोर्स मी रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्समध्ये फ्री दिलेले आहेत. चला त्याचा पुढचा प्रश्न पहा आता. 260चे 0.4% बरोबर किती? आता एक लक्षात ठेवायचं, 0.4% म्हणजे 0.4/100. कारण कोणत्याही संख्येचा टक्के म्हणजे त्या संख्येचा छेद किती असतो? 100 असतो. मग हे असं होईल 260 गुणिले 0.4 हे 100. आता इथं दशांश चिन्ह आहे की नाही, मग ते दशांश चिन्ह काढण्यासाठी छेदस्थानी H0 आपण वाढवू शकतो. मग 260 पुढे कसं होणार आहे ते 260 गुणिले 4 छेद किती होणार आहे ते 1000 होणार आहे. 260 गुणिले 4 छेद 1000 असं ते होणार आहे. मग आता याचं जर उत्तर आपल्याला काढायचं झालं तर ते उत्तर कसं येणार आहे माहिती आहे का? हा शून्य कटला. मग 24 चोट किती होणार आहे 104. मग 104 आणि छेदस्थानी 100. मग आता इथं छेदस्थानी 1 वर 2 शून्य आहे की नाही, मग छेदस्थानच्या संख्येत 1 वर जेवढे शून्य असतील तेवढे शून्य अंशस्थानच्या संख्येत एकत्र स्थानाकडून सोडून दशांश चिन्ह द्यायचं. मग इथं आहेत, मग याचं उत्तर काय येतं 1.04 हे त्याचं उत्तर येते. मग पर्यायामध्ये 1.04 कुठं आहे 1.04. आता तुम्ही म्हणणार याच्या पुढे शून्य दिलेलं आहे, चालतो तो शून्य. तर एक लक्षात ठेवायचं, दशांश अपूर्णांकामध्ये सर्वात शेवटी कितीही शून्य दिले किंवा दिलेले शून्य काढून टाकले तरी त्या किमतीमध्ये फरक पडत नाही. म्हणजे मी तुम्हाला सोपं सांगतो 1.04 1.04 त्याच्या पुढे अजून एक शून्य द्या, 1.04 अजून 2 शून्य द्या किंवा 1.04 अजून शून्य द्या. सगळ्यांची किंमत कशी आहे सारखीच आहे. कारण दशांश अपूर्णांकामध्ये शेवटचा जो अंक असतो त्याच्यानंतर कितीही शून्य दिले किंवा दिलेले शून्य काढून टाकले तरी त्याच्या किमतीमध्ये फरक पडत नाही. या सर्वांची किंमत कशी आहे सारखीच आहे. मग 1.04 म्हटलं काय आणि 1.040 म्हटलं काय, किंमत कशी आहे सगळ्यांची सारखीच आहे. तर बी हे त्याचं उत्तर आहे. समजलंय? चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. शिरीषने 9200 ला खरेदी केलेला टीव्ही 11,500 विकला तर शेकडा नफा किती? आता खरेदी किंमत आहे 9200, विक्री किंमत आहे 11,500. तर सर्वात आधी आपल्याला काय करावं लागेल माहित आहे का? या 11,500 मधून 9200 काय करावं लागतील वजा करावं लागतील. मग आता ती जर वजाबाकी आपण केली, काय दिले आपल्याला 11,500 मधून हे 9200 आपल्याला आधी वजा करावं लागतील. 0000 मधून 2 गेले राहिले 3, 18 मधून 9 गेले राहिले 2, ते आलं 2300. म्हणजे आपला नफा किती झालेला आहे 2300 रुपये. पण आपल्याला विचारलं काय शेकडा नफा विचारलाय. मग हा जो 2300 रुपये नफा झालेला आहे तो कितीवर झालेला आहे या 9200 वर झालेला आहे की नाही. मग शेकडा नफा बरोबर अंशस्थानी 2300 लिहायचं. किती खरेदी किंमत छेदस्थानी लिहायची. खरेदी किंमत आहे 9200 आणि म्हणजे खरेदी किंमत छेदस्थानी लिहायची, एकूण नफा अंशस्थानी लिहायचा आणि त्याला गुणिले 100 करायचं आणि मग कापाकापी करायची. 00 कटला, हा शून्य कटला. मग आता 23 तर 23 इथं 100चा भाग गेला, 23 चोट 92, 4 एक 4 इथं 25चा भाग जाईल. म्हणजेच उत्तर काय येणार आहे शेकडा नफा 25 किंवा 25% नफा झालेला आहे. डी हे त्याचं उत्तर आहे. सोपी पद्धत आहे की नाही, की विक्री किमतीमधून खरेदी किंमत वजा केली की आपल्याला एकूण नफा मिळतो आणि मग अंशस्थानी एकूण नफा लिहायचा, छेदस्थानी खरेदी किंमत लिहायची आणि त्याला गुणिले 100 केलं की शेकडा नफा मिळतो. तो किती आलाय आपला 25% आलाय. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. 3 संख्यांचे गुणोत्तर 8.3.4 आहे व त्या सर्व संख्यांची बेरीज 195 आहे, तर सर्वात लहान संख्येचा वर्ग किती? आता हे कसं काढायचं माहित आहे का, की सर्व संख्यांची बेरीज 195 दिली, मग हे जे गुणोत्तर दिले ना यांना एच लावायचं. म्हणजे त्या संख्या कोणत्या आहेत समजायचं 8h 3h 4h आहेत. मग 8h अधिक 3h अधिक 4h
बरोबर 895. मग 8 आणि 3 18, 18 आणि 4 15, 15h बरोबर 895. 15 गुणिले 1 पुढे जाऊन भागिले होतील. h बरोबर 895 भागिले 15. 15 एक 15, 15 एक 15. 19 मधून 15 गेले, राहिले 4, 45 झाले. 15 त्रिक 45. म्हणजेच सर्वात मोठी संख्या आहे 8 गुणिले 13. सर्वात लहान संख्या आहे 13 गुणिले 3 गुणिले 13, ती आली 39. आणि मधली संख्या आहे 4 गुणिले 13, 13 52. सर्वात मोठी संख्या 104 आहे. 13 आठी 14. सर्वात लहान संख्या 13 39 आहे आणि ही 13 52 ही मधली संख्या. आता आपल्याला विचारले काय, सर्वात लहान संख्येचा वर्ग किती. सर्वात लहान संख्या कोणती, 39. मग 39चा वर्ग जर तुम्ही केला, आता इथं पहा वर्गच म्हणजे वर्गमुळाच्या एकस्थानी जर 9 असेल तर वर्ग संख्येच्या एकस्थानी 1 येतं. मग असा पर्याय शोधा ज्या पर्यायामध्ये एकस्थानी 1 आहे. इथं एकस्थानी 4 आहे म्हणजे हे उत्तर नाही. इथे एकस्थानी 1 आहे म्हणजे हे उत्तर असू शकतं. इथं 0 आहे, हे 0 म्हणजे हे तर येणारच नाही. आपल्या सुदैवानं असा एकच पर्याय आहे की ज्याच्या एकस्थानी 1 आहे. मग हेच तुमचं उत्तर आहे. तुम्ही करून पहा. 39 गुणिले 39 जर केलं तर 1521च येणार आहे. जर पर्यायामध्ये एकापेक्षा जास्त संख्यांच्या एकस्थानी 1 पर्याय असेल तर तुम्हाला 39 गुणिले 39 करावं लागेल. पण आपल्या सुदैवानं एकाच ठिकाणी पर्याय 1 आहे ना, आणि परीक्षेमध्ये हे ॲक्च्युअलमध्ये आलेला प्रश्न आहे परीक्षेमध्ये बरं का. तर एकाच पर्याय असा आहे जिथे एकस्थानी 1 आहे. मग वर्गमुळाच्या एकस्थानी 9 असेल तर वर्ग संख्येच्या एकस्थानी 1 असतं, म्हणजे बी हे त्याचं उत्तर आहे. असे छोटे छोटे नियम तुम्हाला माहिती असतील ना तर असं कमी वेळामध्ये उत्तर टाळता येतं. तर समजलंय, 1521 हे त्याचं उत्तर आहे. आणि जर तुम्हाला माझ्याकडून फक्त गणित हा विषय शिकायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि अंकगणित रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. मूळ किंमत 600 आहे, पण 3 दिवसांसाठी हा कोर्स तुम्हाला फक्त 300 रुपयामध्ये मिळेल. 1 वर्ष तुमच्याकडे हे व्हिडिओ राहतील. सगळे व्हिडिओ तुम्ही कितीही वेळा पाहू शकता, कधीही पाहू शकता आणि सगळ्याच परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. आणि जर तुम्हाला मी लिहिलेली गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीची पुस्तकं घ्यायची असतील तर मला 88 06 06 86 18 हा जो माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे, कोणता 88 06 06 86 18 या व्हॉट्सअपच्या नंबरवर मला मेसेज करा. तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन्ही पुस्तकं फक्त 450 रुपयामध्ये घरपोच मिळून जातील. स्वतः मी लिहिलेली पुस्तकं आहेत, पुस्तकाच्या दुकानावरही मिळत नाहीत, मी स्वतः तुम्हाला पोस्टाने पाठवेल. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.